संत तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना नतमस्तक होतो आणि राजा छत्रपती शिवाजी महाराज, राजे शंभू महाराज, माता रमाई, माता भीमाई, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, स्वर्गीय डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आणि या कार्यक्रमाचा मला अध्यक्ष ज्यांनी बनवलं त्यांचा मी प्रथमतः या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी जोगदंड सर, पोतने सर, सपनोरे सर, लोंढे सर, सुवर्णा मॅडम आणि पाटील मॅडम, आजचा जो आपण हा कार्यक्रम घेतला तो 7वीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ आहे. आपण सर्वांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि तो यशस्वीरित्या पूर्णही करत आहोत आणि त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष मला केलात, याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे आणि आपल्या ऋणात राहू इच्छितो. विद्यार्थी मित्रो, हा निरोप समारंभ आहे. बसा बसा बसा, खाली बसा, खाली बसा. निरोप समारंभ आहे. निरोप समारंभ म्हणजे या शाळेला निरोप देणे. आम्ही शिक्षक आहोत, आपल्यावर ट्रीटमेंट केलेली आहे, आपल्यावर उपचार केलेले आहेत. ज्यावेळेस आपण एक छोटे पावलं घेऊन या शाळेमध्ये चिमुकल्या पावलाने आलात, आम्ही आपल्याला घडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस आपण आपल्या मनावर कुठल्याही प्रतिक्रिया नव्हत्या. माणूस जेव्हा जन्माला येतो ना, काहीच घेऊन येत नाही, पण जाताना तो काहीतरी ठेवून जात असतो. आणि माणूस जेव्हा जन्माला येतो तो त्याचे काहीच स्वप्न नसतात, पण जो मरताना काय घेऊन मरणार आहे, काय ठेवून मरणार आहे हे त्याला कळत असतं. आणि आपली जी प्राथमिक शाळा आहे ती तशीच आहे. हे एक इमारतीचा पाया आहे. इथं प्राथमिक शिक्षण दिले जातं, बालवाडीपासून 7वी पर्यंत, 8वी पर्यंत, आणि मग ही शिदोरी घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे. आमचं नाव कोणी घेत नाही, आम्ही प्राथमिक शिक्षक आहोत, तुम्ही घेता. आम्हाला एवढंच वाटते बाळांनो, आम्ही ज्या शाळेत कार्यरत असतो, मुलांना म्हणतो की पावरे मला पेन द्या, आमच्या समोर 10 हात येतात, 10 सर माझी घ्या, आणि ते वेगळाच आनंद असतो. पाणी आणारे जाऊन सर मी जाऊ का म्हणून 4 विद्यार्थी उठतात. हे फार आम्ही आमचं आद्य कर्तव्य ठरतो, कारण आमच्या पुढे बसलेले तुम्ही एक मातीचे गोळे होतात, आम्ही त्यांना आकार देऊन आता इथपर्यंत आणलेला आहे. तुम्ही तुमच्या मनावर काय बिंबवून आला होतात हे तुम्हाला काहीच माहित नाही, पण आता कुठं तुम्हाला शाळा म्हणजे काय कळाली, ज्ञान म्हणजे काय, शिक्षण म्हणजे काय कळालं. हे पंख आम्ही तुम्हाला जोडलेले आहेत आणि ते पंख घेऊन तुम्ही इथून भरारी घेणार आहोत. तुमच्यामध्ये काय दडलं हे काही सांगता येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत गेले होते त्या शिक्षकांनी असंच सांगितलं होतं का? आणि त्यांना जर माहीत असतं की हा देशाची घटना लिहिणार आहे आणि याला जग सिम्बॉल ऑफ नॉलेज करणार आहे, मग त्यांनी त्याला शाळेच्या बाहेर बसवलं असतं का? तसंच तुमचं असेल. नेताजी सुभाषचंद्र बोस असो की APJ अब्दुल कलाम असो, त्यांनी सुद्धा त्या शाळेमध्ये गेलेले होते. त्या शिक्षकांना माहीत नव्हतं की हा मुलगा भविष्यात काय बनेल. तसं तुम्ही बी काय बनसाल हे आम्हाला माहीत नाही. ते परिणाम ते आम्हाला नंतर दिसतील. योगायोग एवढाच असतो. भावनिक क्षण म्हणून एक सांगतो, विद्यार्थी येतात, विद्यार्थी जातात. पहिलीतला विद्यार्थी दुसरीत 7वी पासून 8वी पर्यंत जातो, आम्ही मात्र तिथंच असतो. आम्ही हे गाडी चालवत असतो. आम्ही काय आहोत? ड्रायव्हर आहोत. काय आहोत? ड्रायव्हर आहोत. आलेला प्रवासी नेऊन नांदेडला सोडतो, कुठं कारेगावला सोडतो, कुठं धर्माबादला सोडतो, आणि ते पुढेच जात राहतात. आम्ही मात्र पुन्हा आता पहिलीच्यांना घेऊन पुन्हा 8वीत सोडतो, आता पहिलीच्यांना घेऊन पुन्हा 8वीत सोडतो. तुम्ही मात्र तुमचा प्रवास चालूच असतो. प्राथमिक शाळेच्या बाहेर गेल्याच्या नंतर तुम्हाला एवढ्या काही शाळा दिसतील की ही प्राथमिक शाळा विसरून जासाल. पण जी प्राथमिक शाळा आहे तुमच्या मनावर नाव बिंबवलेलं आहे, तुम्हाला क ख ग घ काढायला शिकवलेलं आहे, ते मात्र कधी विसरू नये. मग तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज दिसल, मेडिकल कॉलेज दिसल, लॉ कॉलेज दिसल, टेक्नॉलॉजी मधलं कुठलं कॉलेज दिसल, सायन्स कॉलेज दिसल, 10वी दिसल, 11वी दिसल, 12वी दिसल. त्यावेळेस ही शाळा फक्त तुम्हाला 12वीला जेव्हा निर्गम लागतो की नाही,
तेव्हा आठवते. आणि मग येतात. आम्हाला वाघमारे सर होते हो, आम्हाला पोतने सर होते हो, जोगदंड सर होते हो शिकवायला. त्यावेळेस तर आम्ही अस्साल नसाल, पण मला निर्गम पाहिजे होता. मी याच शाळेत शिकलो. तेव्हा मात्र तुम्हाला एका आठवणीला उजाळा येतो. इथे एक वडाचं झाड होतं, इथे एक लिंबाचं झाड होतं, आता ते दिसतच नाही. आमची शाळा अशी होती, आम्हाला हे मॅडम होते, आम्हाला ते मॅडम. विद्यार्थी मित्रांनो, हे एक आठवणी आहे, माणसाच्या जीवनात बांधून ठेवलेली एक शिदोरी आहे. आणि आम्ही तुमच्या डोक्यामध्ये जे भरलंय ती शिदोरी चांगल्या प्रकारे वापर करा, आमची आठवण करा. वाघमारे सरांनी, पोतने सरांनी, लोंढे सरांनी काय सांगितलं होतं, हे शस्त्र म्हणून वापरा. आम्ही जे काही शब्द बोललाय ते तुमच्यासाठी ज्ञानच असेल. मग आम्ही शिव्या दिल्या असतील, रागावलो असेल, मार सुद्धा मारला असेल, डोळे वटारले असतील, किंवा एखाद्या रागात उद्धट शब्दात बोललो असेल, पण ते तुमच्यासाठी ज्ञानच आहे. त्याच्यामध्ये तुमचा फायदाच होता. तुम्ही जी इथली शिदोरी घेऊन गेलात, फक्त या शाळेचं नावच असणार आहे. म्हणून तुम्हा सर्वांना पुढील आयुष्यातल्या, भावी जीवनातल्या अतिशय मोठ्या शब्दात शुभेच्छा देतो. आणि तुम्ही इथं आता भाषणामध्ये खूप छान बोलला. ही जी कार्यक्रमाची तयारी केली, मला वाटतं पडद्याच्या पाठीमागून ही भूमिका लोंढे सरांची आहे. मी त्यांचे स्वागत करतो की विद्यार्थ्यांना नेहमी ते मार्गदर्शन करत असतात. कसं बोलायचे हे कुणालाच कळू देत नाही, पण विद्यार्थ्याला सांगत असतात, इथं ही ट्युनिंग वापरा, इथं ते शब्द वापरा, इथं असं करा, तसं करा. ती भूमिका निभवत असतात, याची मला खूप जाण आहे. कार्यक्रमाला उशीर झाला. या कार्यक्रमाचा मला अध्यक्ष म्हणून तुम्ही नोंदवलात, ते मी माझ्यावरली कर्तव्याची जबाबदारी पूर्ण करतो आहे. शेवटी 2 ओळी इथं तुमच्यासाठी म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, मातीचा कोंब, मातीमध्ये जसा बी पडल्याच्या नंतर कोंब उघडतो आणि ते खूप मोठा होतो आणि त्याला एक फळ येतं, पण ते मातीला कधी विसरत नाही. ही माती तशीच आहे. तुम्ही ज्या वेळेस या शाळेमध्ये आला होतात ना, तुमचे पाय एवढेलेच होते, एवढेलेच. तुमच्या अंगावर कपडे बी इतकुलेच होते. तुम्ही कशा होतात, तुमच्या नाकाला किती शंभूड होता, हे सगळं आम्ही बघितलेलं आहे ना. आज इथवर आलात आणि आज बघा बरं, एखाद्या गुलाबाच्या फुलासारख्या फुलून आमचंच कौतुक त्याच तोंडून तुम्ही करत आहात. हे आमच्या शिक्षणाचा परिणाम, आमच्या म्हणण्यापेक्षा हे ज्ञानाचं, हे जे ज्ञान मंदिर आहे ना, त्या मंदिरात आलेला एक संस्काराची ठेव आहे, परिणाम आहे, हे पडसाद आहे. हे बोलायला शिकलात म्हणून ही पायरी फार महत्वाची आहे. म्हणून ह्या शाळेला कधी विसरू नका. यान भाने या भुईला दान द्यावे, यान भाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतून चैतन्य व्हावे. पहा, ज्यावेळेस नभातून असे थेंब पडतात आणि माती जागा होती आणि तसे अंकुर उगवतात, तसे तुम्ही अंकुर. यान भाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य अशी येती फळाला. पुण्य कसे करा, कोणती पुण्य कामाला येतील, हे तुम्हाला शिकायचं. ह्या शिक्षणातून आम्ही हेच करतो. जरी तुम्हाला शब्दातून सांगत असतो तर त्याच्यात ज्ञानच असतं. कोणती पुण्य अशी येती फळाला, की जोंधळ्याला चांदणे लगडून द्यावे. जसे आकाशात चांदणे चमचमतात, तसेच मातीतले थेंब जेव्हा मातीत मिसळतात तेव्हा इथले अंकुर मोठे होतात आणि त्यांनी कंसाचे टपोरे दाणे उमलतात. तसं फळ तुमच्या जीवनात यावं आणि सुजलम सुफलम बहरून घ्यावा. आणि कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी कलेक्टर, कोणी तहसीलदार, पोलीस. पण हे जरी होता आलं नाही रे बाळांनो, तर एक चांगला माणूस तरी बना, की जेणेकरून आम्ही आमची छाती अशी उंचावून सांगू की हा आमचा विद्यार्थी आहे. इतकंच आमचे ध्यान तुमच्या मनामध्ये असू द्या. ही आमची तुम्हाला शेवटची पाठीवरची थाप म्हणून, एक आशीर्वाद म्हणून, एक गुरु म्हणून, या शाळेचा एक अध्यापक म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि लांबलेलं माझं भाषण या ठिकाणी थांबवतो. अतिशय आपण चांगल्या शब्दात या ठिकाणी
शाळेबद्दल आपली भूमिका मांडली. असेच तुम्ही या इतरी विज्ञानाची शिदोरी घेऊन बाहेर जा, शिका, संघटित व्हा आणि मग जीवनासाठी संघर्ष करा. बाबासाहेब म्हणाले होते की ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे, पण वाघीण कधी दूध पिऊ देत नाही रे बाळांनो, असं समजू नका. हे आहे वाघीण, ही शाळा, इथं दूध मिळतंय आणि इथं दूध पिल्याच्या नंतर माणसं घुरघुरतात. म्हणून बाबासाहेबाचा एक शब्द आहे की ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिल्यावर माणूस घुरघुरतो. तसं घुरघुरा, कुत्र्यासारखं घुरघुरू नका. ज्ञान पिऊन घुरघुरा, असं की असं बोलायला लागा. माईक हातात आले की असे शब्द उमटले पाहिजेत. ते आहे वाघिणीचं दूध आणि ते सगळ्यांच्या शरीरामध्ये यावं अशी मी इच्छा आपल्याबद्दल व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय क्रांती, जय महाराष्ट्र. फोन करू.